हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि हा असणार आहे प्रेप अँड पॅक विथ मी व्हिडिओ। तर मी चालली आहे पुण्याला, माझ्या फेवरेट सिटीमध्ये, आणि त्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे प्रेप आणि पॅक सुद्धा। तर हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग बट खूप जास्त स्ट्रेसफुल आहे माझ्यासाठी, कारण की लिटरली 2 दिवसात म्हणजे परवा मला निघायचं आहे आणि माझी काहीच पॅकिंग नाही झालेली आहे। सो येस, तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। ओके, सगळ्यात आधी तर फॅनचा आवाज येत राहणार कारण की तो सुरू आहे, कारण खूप गरम होत आहे। बट आय नो तुम्हाला तेवढं तुम्ही समजून घेतात, यू गाईज आर व्हेरी अंडरस्टँडिंग। बट मी आता रेडी होत होती आणि मला थोडंसं मार्केटमधून सामान आणायचं आहे, तर त्याच्यासाठीच मी रेडी होत होती। आणि आय थॉट की मी थोडासा तुम्हाला इंट्रो द्यायला पाहिजे, इंट्रो नाही, मी तुम्हाला सांगायला पाहिजे की नेमकं काय होत आहे। तर मी चालली आहे पुण्याला। हा व्लॉग मी तिकडे जाण्याच्या नंतरच येईल, ऑफकोर्स व्लॉग नाही आहे, हा व्हिडिओ आहे पण व्लॉग स्टाईलमध्ये। तर तिथे काही दिवसांसाठी थोडासा लॉंगर पिरियड ऑफ टाइमसाठी चाललेली आहे, तर थोडंसं सामान घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आता शॉपिंग करायला जायचं आहे। त्याच्यानंतर माझ्या दीदीची 2 दिवसानंतर, ज्या दिवशी मी निघणार आहे त्या दिवशी तिची शादी आहे आणि त्याच्यासाठी पण मला थोडंसं सामान घ्यायचं आहे। सो आज आहे 11th ऑफ जून आणि 13th ऑफ जूनला मला निघायचं आहे, म्हणजे एकदम असं परवाच निघायचं आहे। मी सोबत सोबत ना हे पण करते, रेडी पण होते। सो 2 दिवसात मला निघायचं आहे आणि माझी झिरो पॅकिंग झालेली आहे। पॅकिंग तर सोडा, मी शॉपिंग सुद्धा केलेली नाहीये, मला काही गोष्टी विकत घ्यायच्या आहेत त्या सुद्धा घेतल्या नाहीये। आणि उद्यापासून लग्नाचे फेस्टिव्हिटीज पण सुरू होणार आहेत, तर उद्या तर टाइम नाहीच राहणार आहे। सो आजच टाइम आहे जो काही आहे, आणि आता वाजले आहेत 7:45, तर खूप कमी टाइम आहे। बट येस, तर त्याच्यासाठी जायचं आहे। मला नेल्स करायचे होते आज, ते मी केले नाही, आता बघावं लागेल उद्या दुपारी किंवा उद्या संध्याकाळी मी जाणार। मी नेल्स पण करणार आहे माझे, कारण की मला असं वाटत आहे, माझं मन करत आहे, त्याच्यामुळे मी करणार आहे। सो येस, अशा सगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे मी तुम्हाला बोलली की मी बोलता बोलता तुम्हाला हे करणार, बट मी माझं मेकअप तर केलंच नाही, मी फक्त तुमच्याशी बडबडच करत राहिली। सो थोडंसं लावून घेऊ द्या, हे इतकं काही गरज नाही आहे ब्लश वगैरे लावायची, बट येस। तर मी जसं सांगितलं की मी पुण्यामध्ये थोडे जास्त दिवससाठी चाललेली आहे। जास्त दिवस म्हणजे 1 महिना पण होऊ शकतो, 2 महिने पण लागू शकतात, काही सांगता नाही येत। ते डिपेंड करतं एका वेगळ्या गोष्टीवर, जे आपण सध्या नाही बोलू त्याच्याबद्दल। बट येस, मी खूप जास्त खुश आहे, बिकॉज तुम्हाला जर माहिती नसेल, तुम्ही जर न्यू असाल, तर मी तुम्हाला सांगून देते की पुणे इज वन ऑफ माय फेवरेट प्लेसेस, फेवरेट सिटी, अमरावती सोडली तर। आणि मला तिथे जायला खूप आवडतं। हा व्हिडिओ असा प्रेप अँड पॅकच असणार आहे, प्रेप अँड पॅक विथ मी। आणि येस, आता मी पटकन हे मेकअप करते आणि मग नंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते आणि मग आपण जाऊया थोडीशी शॉपिंग करायला। सो येस, ओके, आय एम रेडी। मी काही मेकअप असं काही केलेलंच नाहीये, बट तरी पण मी रेडी आहे आणि आता मला निघायचं आहे। मी मेकअप करत होती तेव्हा मला लक्षात आलं की ओ माय गॉड, मला तर माझी थ्रेडिंग करायची आहे, त्याच्यानंतर मला वॅक्सिंग करायची आहे, खूप सगळे काम आहेत उद्या, तुम्ही इमॅजिनही नाही करू शकत इतके सगळे काम आहेत। आणि आजचा दिवस मी असाच टाइमपास करण्यात वाया घालवला। आता मला ते हिट होत आहे की उद्या मला इतके काम आहेत। बट येस, चला आता पटकन जाऊया, जे शॉपिंग करायची आहे ते करूया, तुम्ही माझ्यासोबतच चालणार आहात। सो येस, लेट्स गो। तर सगळ्यात आधी मी गेली डीमार्ट मध्ये, कारण जसं मी सांगितलं मला थोडीशी शॉपिंग करायची होती, तर ती करतच होती तेवढ्यात मला माझी दीदी भेटली। खूप दिवसानंतर आम्ही भेटलो होतो, मग खूप बरं वाटलं, तिच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि परत माझी जी शॉपिंग आहे ती रिझ्यूम केली। ह्या गोष्टी घेतल्या होत्या, एवढंच नाही, आणखीन खूप काही गोष्टी घेतल्या होत्या। बट शॉपिंग करता करता मला हा अमिरोवाला कंपास बॉक्स पण दिसला। डीमार्टची सगळी शॉपिंग झाली आणि आता मला जायचं होतं मार्केटमध्ये थोडीशी ज्वेलरी घ्यायला, बट पूर्ण मार्केट बंद झालेलं होतं, त्यामुळे आता हे काम गेलेलं आहे उद्यावर। नेक्स्ट डे मला सगळ्यात आधी तर वॅक्सिंग करायची होती, म्हणून मग मी सलॉन मध्ये गेली आणि तिथे मी सगळी वॅक्सिंग केली, हाताची, पायाची। आता ही वॅक्सिंग आणि नेल्स मी स्किप करू शकत नव्हती, कारण की पुण्याला पोहोचल्यावर सगळ्यात आधी तर मला माझ्या एका फ्रेंडची एंगेजमेंट अटेंड करायची होती आणि त्याच्यामुळेच ही थोडीशी प्रेपिंग चालू आहे माझी। ओ बाय द वे, मी एक न्यू व्लॉगिंग चॅनल सुद्धा ओपन केलेलं आहे, ज्याचं मी अजून काही बोलली नाही आहे या चॅनलवरती, बट मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देणार।
तिथे सगळे मिनी व्लॉग्स येणार आहेत पुण्याचे, आणि फक्त पुण्याचेच नाही, माझे एव्हरीडेची डेली व्लॉगिंग मी करणार आहे. सो तुम्हाला सगळं माझ्या लाईफ बद्दल तिथे जाणून घ्यायला मिळणार. त्याच्यामुळे ते चॅनल नक्की एकदा चेक करा आणि जर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. हाय, मी सलॉन मधून आलेली आहे वॅक्सिंग करून, आणि माझी हालत तुम्ही बघू शकता किती जास्त खराब झालेली आहे. त्याचं एकमेव रिझन आहे गरमी, ऊन. इतकी खराब गरमी होते बाहेर, मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. बट मला आता नेल्स करायला जायचं होतं. माझी अपॉइंटमेंट होती 1 वाजताची, बट मला वॅक्सिनच्या तिथे थोडासा वेळ लागला, तर मी आता कॉल केला तर ती बोलली आता 5 वाजता ये. सो मी घरी आली, आता खाऊन वगैरे मग जाणार. तर जेव्हा मी नेल्स करायला जाणार, मी खूप चांगले असे कॅट आय वाले नेल्स प्लॅन केलेले आहेत, बिकॉज आता उद्या माझ्या दीदीचं लग्न पण आहे त्याच्यासाठी पण. आणि येस, असंच थोडंसं मला ट्राय करायचं होतं. मी कधीच कॅट आय नेल्स केले नाही आहेत, तर मी पिंटरेस्टवरून थोडेसे इन्फोज काढलेले आहेत अँड इन्स्पोज मी तिला दाखवणार, आणि मग बघूया कसं होते कसं नाही. मी फर्स्ट टाइम अमरावतीमध्ये नेल्स करणार आहे, आणि हे माझं सेकंड टाइम असणार आहे माझ्या लाईफमध्ये नेल्स करायचं. मी फर्स्ट टाइम डॉक्युमेंट नाही करू शकली होती, बट आता मी डॉक्युमेंट करत आहे. सो येस, जेव्हा मी आता तिकडे जाणार ना नेल्स करायला, तेव्हा मी तुम्हाला भेटते. टिल देन स्टे ट्यून्ड. मी जशी पण पोहोचली तसं मला समजलं की हे कुठलं सॅलॉन वगैरे नाही आहे, ते तिने घरच्या घरीच तिचं एक छोटंसं सेटअप बनवलेलं आहे नेल्सचं, आणि तिथेच ती नेल्स करते. तिथे पोहोचल्या मी तिला सगळं माझं रेफरन्स दिला, माझा रेफरन्स फोटो दाखवला, मला काय हवंय ते सगळं काही सांगितलं, आणि मग तिने तिचं काम करायला सुरुवात केली. आता हे जे मी तुम्हाला सांगते एकदम ऑनेस्टली सांगते, बट ती इतकी छान काम करते, तिचं काम मला खूप आवडलं, आणि जसा माझा रेफरन्स होता तिने एक्झॅक्टली तसेच मला नेल्स करून दिले. आणि ती खूप वेळा माझे ओपिनियन सुद्धा घेत होती, मला दाखवून दाखवून सगळ्या काही गोष्टी करत होती, आणि जर मला एखादी गोष्ट नाही आवडली तर ती रिपीट सुद्धा करत होती. हे सगळं करून हे आहेत माझे नेल्स. ओ माय गॉड दोस्तो, मला तर इतके आवडलेले आहेत. मला जसे पाहिजे होते तसेच नेल्स मला मिळाले. नेक्स्ट डे, हे जे मी सगळं सामान काढलेलं आहे हे मला घेऊन जायचं आहे. आता मी सगळं तर काढलेलं नाही आहे, आणि हे इतकं मेसी झालेलं आहे, बट हे कन्फर्म आहे की इतकं जे आहे हे तर मला न्यायचंच. आता याच्यामध्ये आणखीन ॲडिशन होऊ शकते, बट इतकं सगळं तर मला न्यायचंच आहे. 2-3 फाउंडेशनचे शेड्स वगैरे घेतले आहे, माझं स्किन केअर घेतलं आहे, आणि मी सगळं पिऊ आणि मम्मीशी डिस्कस करून घेतलं आहे. डोंट माइंड माय हेअर आणि माझी हालत, कारण की मला अजून खूप ठिकाणी खूप कामं आहेत. बट एनिवेज, तर मी बोलत होती की मी सगळं डिस्कस करून घेतलं, त्यांना काय हवं आहे आणि मी त्यांच्यासाठी काय ठेवू इथे. आणि ही जी ट्रॉली आहे ना मागची माझी, ती मी घेऊन जात नाही आहे, बिकॉज मला 1-2 महिन्यासाठी जायचं आहे. त्याच्यासाठी इतकी मोठी ट्रॉली घेऊन जाणं मला नाही वाटत बरोबर. तर मग म्हणून मग मी हे सामान घेऊन जाते. आता हे कशात नेणार कसं नेणार ते आपण नंतर फिगर आउट करू. आता मला जायचं आहे माझ्या दीदीच्या लग्नाला, तर ते पण करायचं आहे, त्याच्यासाठी पण रेडी व्हायचं आहे. बट खूप जास्त गडबड सुरू आहे. बाय द वे, मी याच्यामध्ये माझी ज्वेलरी घेतलेली आहे, थोडीशी जी डेंटी ज्वेलरी असते ना, डेंटी ती वाली, जी माझी इंडियन ज्वेलरी आहे, सिल्वर ज्वेलरी वगैरे, ते मी अजून घेतलेलं नाही आहे, ते पॅकिंग करायचं बाकी आहे. बट याच्यामध्ये माझे रिंग्स आहेत, इयर कप्स आहेत, डेंटी जे नेक पीसेस असतात ते ठेवलेले आहेत, ते सगळं आहे. त्याच्यानंतर आय शॅडोज घेतलेले आहेत मी, आणखीन काय नाही. बस हे 2 फाउंडेशन घेतले, बिकॉज मला व्हिडिओज तर बनवावेच लागतील, तर त्यासाठी मला लागणारच आहे. तेवढं तर मेकअप मला लागेलच. इतक्या सगळ्या याच्यामध्ये माझ्यासोबत काही चांगलं होऊ शकतं का दोस्तो? एका पाठोपाठ एक अशा चांगल्या गोष्टी होऊ नाही शकत. त्याच्यामुळे माझा जो ट्रायपॉड आहे तो तुटला. माझ्याकडे 2 ट्रायपॉड होते, एक छोटा एक मोठा. एक छोटा 2-3 दिवस आधी तुटला, हा मोठा पण काल तुटला. आता मला एक खर्च आलेला आहे, बट त्या सगळ्याच्या वर ज्या गोष्टीने मला खुश केलं ते म्हणजे माझे नेल्स. इतके प्रिटी दिसत आहे मला. मी काल रात्रीपासून जेव्हापासून मी आली आहे, गाडी चालवताना पण मी माझ्या नेल्सकडेच बघत होती, विच इज व्हेरी डेंजरस, बट खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे वाटते. मला वाटतच नाही आहे, मला विश्वासच नाही होता की हा माझा हात आहे. ओके, आता खूप झाली बडबड. आता मला थोडंसं कपड्यांची पॅकिंग तर अजून राहिलेलीच आहे, बट हे थोडंसं मेकअप काढून ठेवलं. आता मी थोडीशी कपड्यांची पॅकिंग करते. बाय द वे, आय नो खूप खराब अँगल आहे, बट मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की मी पॅकिंग लिस्ट ऑलरेडी बनवून ठेवलेली होती. सो ही सगळी पॅकिंग लिस्ट आहे, याच्यामध्ये आणखीन तर काही मला ॲड करायचं नाही आहे. हे मी मागच्या 1 वीकपासून बनवत आहे, ज्या गोष्टी आठवल्या त्या मी याच्यामध्ये लिहून काढल्या. तर ही सगळी लिस्ट आहे माझी, आणि जेव्हा मी फायनल पॅकिंग करणार आता लग्नातून आल्यावर, तेव्हा मी बघणार की मी यातलं सगळं सामान घेतलेलं आहे का, आणि मग नंतर वी आर गुड टू गो. बट येस, ही आहे माझी पॅकिंग लिस्ट. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आता यार मला कळत नाही काय करू, पॅकिंग करू कोणती. फक्त आपण काय करू, कपडे थोडेसे सेग्रिगेट करू
आणि ते डम्प करून देऊ बॅगमध्ये. मग तिकडे आल्यावर आपण व्यवस्थित त्याला ठेवू शकतो. मी माझे जास्त हात यूज करते बिकॉज न्यू नेल्स दोस्तो. तर ठीक आहे पिऊ, आता आम्ही काय करणार आहे, कारण की मी आणि पिऊ आमच्या कपड्यांची साईज सेम आहे, तर आम्ही सेम कपडे घालतो एकमेकींचे. तर आता आम्हाला ते पण म्युच्युअली डिसाईड करावं लागणार आहे की मी कोणते घेऊन जाणार, तिच्यासाठी कोणते ठेवणार. सो त्याच्यासाठी आता आम्ही पहिले ते करून घेतो आणि मग मी फक्त बॅगमध्ये असं डंप करून देणार. हे सगळं पण डंप करणार. मग तिकडे आल्यावर जेव्हा मी व्यवस्थित पॅकिंग करणार ना, मी तेव्हा तुम्हाला दाखवते. टिल देन स्टे ट्यून्ड. सो ही एक बॅग आहे, फक्त ही एकुलती एक बॅग आहे जी मी प्लॅन करताय घेऊन जायचं. तर याच्यामध्ये माझे कपडे आरामात बसतात. एक मी विचार करते की ते आपलं सॅक असतं ना ते घेऊन जा, म्हणजे त्याच्यामध्ये माझं थोडंसं जे वर ठेवायचं सामान आहे ते बसणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं टॉवेल किंवा मग असेच काही पण कपडे सामान, थोडंसं मेकअप, तर ते मी त्या सॅकमध्ये घेऊन जाणार. बट याच्यामध्ये तर मेनली माझे कपडेच येतील असं मला वाटतं. आणि हो, माझे इक्विपमेंट्स, माझे हे इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे माझं हे ब्लो ड्राय ब्रश, त्याच्यानंतर माझा लाईट सगळ्यात इम्पॉर्टंट, लॅपटॉप न्यायचा आहे मला, त्याचं चार्जर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी या बॅगमध्ये टाकणार विथ माझे कपडे, कारण की मग त्यांना ते थोडंसं कुशनिंग मिळणार आणि मग त्यांना म्हणजे ते डॅमेज व्हायचे चान्सेस कमी असणार. मी खूप दिमागवादी येत असतो. तुम्हाला असं वाटत असेल माझ्या फेसवरून सध्या की मी एकदम बैल बुद्धी आहे, बट नो, आय एम नॉट. जर मी सगळं मेकअप याच्या आतमध्ये टाकलं तर पण होऊ शकते असं मला वाटत आहे. सो मी आता याच्यात टाकणार. मी मेकअप करत जाणार तेव्हा मला पूर्ण बॅग उघडावं लागत जाईल. बट ठीक आहे, म्हणजे तिकडे कोणाचं काय करणार आहे, तर मग मी याच्यात टाकते मेकअप. बट मला एक हे आहे की ते तुटलं नाही पाहिजे. बट का तुटेल, त्याला वरून पण आपण व्यवस्थित हे करू आणि खालून तर कपड्यांचं ते कुशनिंग राहणार. तर ठीक आहे याच्यात टाकूया. सगळं डंप करून देते आहे मी. बस मला आठवलं की माझ्याकडे हे पाऊच आहे, तर मी याच्यामध्ये थोडेसे आईज आणि लिप्सचे प्रोडक्ट ठेवले. हे खूप गंद आहे, बट आता काही ऑप्शन नाही आहे. आणि मग मला तिथेच हे पण एक पाऊच दिसले. हे मम्मीचं पाऊच आहे, बट हे याच्यावरती असं काहीतरी लिहून आहे. बट याच्यामध्ये मी सगळे बाकीचे म्हणजे पॅलेट्स आणि ब्लशेस वगैरे हे सगळं टाकलं. आता मला एका हाताने उघडता नाही येत, बट ठीक आहे. हे 2 पॅक झाले. आता एवढ्या याच्यात माझं मेकअप बसलं. आता बस माझे हे जे आयशॅडो पॅलेट्स आहेत ना, हे मी याच्यामध्ये टाकते आणि बस. हाय, आणि आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बस इतकंच होतं प्रेप अँड पॅक विथ मी मध्ये. त्याच्यानंतर मी पूर्ण सूटकेस भरली आणि निघाली पुण्यासाठी. आणि आता मी पुण्यामध्येच आहे. बट हे जे मिनी ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला बघायला मिळणार आहे माझ्या दुसऱ्या चॅनलवरती. सो तिथे पण नक्की सबस्क्राईब करा आणि ते पण ब्लॉग्स नक्की बघा. आणि येस, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तो.